वेलकम बॅक टू अवर चॅनल. फोकस जातो ये जरा लाईट घेऊन. हां, तर आम्ही चाललोय मूवी बघायला, धुरंधर, अक्षय खन्नाचा. थांबा काही. तर मी, आन्या, अथर्व आणि बालू आम्ही चाललोय आणि आम्हीच आहोत. बाकी डोंबिवलीला गेले आमची अर्धी फॅमिली. आणि मी तुम्हाला एक चांगला रिव्ह्यू देईन. त्यांचं बघतात म्हणून जरा थोडं हसायला येतं आहे. तर मी म्हणत होती बाकीची फॅमिली आमची गेली आहे डोंबिवलीला. आणि गर्दी बघू शकता किती आहे, बेकार गर्दी. प्लीज फर्स्ट टाईम आम्ही टायमावर पोचलो आहे, पण नशीब असं घाण होतं की आम्ही तिघांनी आधी तिकीट्स काढला. म्हणजे कोण? आन्या, मी, बालू सगळे चालू होते. ये वाली आ जाएगी. हाय गाईज, 2 का 2.5 तासाने, म्हणजे किती पिक्चर दाखव ना, 9:45 झाला बरोबर. 2-2.25 तासांनी मध्यंतर आहे आणि अजून 2.5 तासाचा पुढे मूवी आहे. ती रील बहुतेक आमची कामी येणार आहे की 11ला गेलो 5ला आलो, लाईक दॅट. एवढा वेळ तर नसेल, बट सी किती वेळ होतो आहे आपल्याला. हां, आणि मगाशी मी तुम्हाला सांगितलं, नशिबाने आम्हाला तिघांना एकत्र मिळायला बसायला, बिकॉज ऑफ आम्ही आधी तिकीट्स केले. आम्ही सगळ्यांना आधी विचारलं, बट नो वन इज इंटरेस्टेड. सगळ्यांचे प्लॅन्स कुठे ना कुठे ठरलेले, आमचंच नव्हतं ठरले. सो आम्ही तिघं मग इथे आहोत आणि अथर्व सगळ्यात लास्टला आहे. मी तुम्हाला दाखवते ना, तो बघा अथर्व तिथे बस. अथर्व सो तो तसा बसला, गेम खेळायला लागला. A few moments later. गाईज, मूवी फायनली संपला आहे. आमच्यासोबत पण तेच झालं. गेलो 9:30ला, आलो 2ला. व्हॉट्स युअर प्रॉब्लेम? रस्त्यावरचं चायनीज खायला चाललोय काही आम्ही 12 वाजता. आमचे पैसे सगळे आमचे नाही, पैसे नाही काहीच, पैसे संपले नाही. आता इथं रात्रीच्या सगळं बंद झाले दुकानं आणि आता जर ठेल्यावरच चायनीज. काहीच ऑप्शन नाही. तर आम्ही चाललोय नितीन कॅडबरीला. कारण का स्टेशनला जात होतो, पण ठाणा स्टेशनला, पण ठाणा स्टेशनला एवढं डोमिनोजचा प्लॅन झाला, पण भरणार नाही. ठाणा स्टेशन मध्ये नुसतं तेलकट सगळं जेवण खायला वगैरे बनवतं, मेंदूवडा वगैरे हे सगळं, इडली सांबार, छोले भटुरे वगैरे. तर ते एवढं आणि इथे आम्ही चौघजण पण डाएट कॉन्शियस आहे. हो, एक तर खूपच आहे. आणि एक नाव आहे त्याचं आम्ही नाव काढलंय त्याचं. त्याला. ते धुरंधर पिक्चर मध्ये तो आहे डंबा का डुंबा कोणतरी आहे. आणि खरंच पिक्चर जाम भारी आहे. आणि पिक्चरचा नेक्स्ट पार्ट येतो. 19 मार्च 2026ला लगेच येतोय. नक्की बघा, खूप भारी पिक्चर आहे. फक्त लहान मुलांना नेऊ नका, ते खूप किरकिर रडतात. फायटिंग वगैरे खूप आहे त्यामध्ये. आणि एकदम म्हणजे फायटिंग मस्त आहे. फायटिंग सीन भारी आहे. लॉयल्टी काय असते ते बघायला पाहिजे. आणि का कुत्रा पाठी जायला त्या दिवशी पायाजवळ आले ना. एक अप, चला बघू चायनीज कुठे भेटतोय का. आता एक सांगायचं राहिला, जेव्हा मेन पार्ट आला ना, नाही ते ना, मेन पार्ट आला ना, काय आपल्या माणसांसाठी वेळ आली भांडायची, तेव्हा आमचा आणि तेवढा रडत होता ना. चायनीज विचारतात आहे की नाही. गाईज, आम्ही याला सांगितलं चिकनचे पीस आण, आणि फायनली आम्हाला चायनीज मिळाला आहे. 3तनं केलं होतं आम्ही. चिकनचे पीस आणायला मी जाईल, वाट बघ. पक्कू आहे ना त्याच्यासाठी 5 स्टार म्हणजे काय? वेलकम यासाठी 5 स्टार म्हणजे वेलकम आहे. भूक लागली आता जाम. चहा प्यायचं मन करतोय.
अनिकेत रडला पण पिक्चर बघताना. का रे? हो. आणि खोटं नाही बोलायचं. रडू सानी हा रडला नाही तुला तर मी किती वेळा दाखवलं अरे पण रडण्यासारखं सारखं मी असं केलं ना. बघत होती. मी असं केलं ना पिक्चर कुठल्या मी त्या पोराला पोरगा पहिल्या नव्हता लाईनीमध्ये- तो माणूस होता ना पोर तो बाप्या होता त्याला काय बघू मी. अरे पण हो म्हणजे एवढं ऑब्झर्व केलं की बापरे तो टाळ्या वाजवता ना भाव डिस्टर्ब करत होता. सेम तुझ्यासारखं होतं. लोक बोलू हा त्याचं काय बारीक आहे. मला वाटतं त्या गाडीतून तू बंदुकीची पेटी काढ बोलतोय नाही समोर माणसाला त्याला काढा बोलतोय. नाही त्यालाच आधी बोलले मग नंतर त्याला बोलले. दादा गाण्याचे पण video काढायला पी पाहिजे होते तुम्ही. ए, ना भांडी घासं इथं तुला माहितच नाही By the way. कधी येणार आहे. ती बोलते तू गाणं काय ब्रेक नंतर येणार ब्रेक नंतर. अरे मला वाटलंच आई येऊन तसं गेलं तो सीन. गाणं. इट्स ओके फाईन. पहिलाच गाणं होतं तो. साईज सॉरी गाईज आम्ही चायनीज वगैरे घेतलं एक पिशवी तिकडे. आपण डायरेक्ट जाऊ घरी तो येईल. अथर्व जरा बाहेर गेलाय. चला घरी जाऊ फ्रेश वगैरे येऊ आणि मस्तपैकी आला खाऊ. काय बाई उतरून देतात बसून देतात. त्या आईला तुमच्या आता बोललो असतो अम्मा. लेट्स गो. सो आम्ही आलोय फ्रेश वगैरे झालोय आणि आम्ही आता बसलोय खायला. पुढेचा काही ब्लॉग झाला कंटिन्यू तर मी दाखवेन. तर आता आम्ही ते सगळे बसले आणि अथर्व अनिकेत गेलेला चमचा आणायला तो किचनमध्ये. बघू पुढेचा काही ब्लॉग झाला. आमचा प्रॉब्लेम नाही गपरे. आणि माझी शॉर्ट घातली आणि अथर्वने माझा टी शर्ट घातलाय. काय वाटतोय राहिला टी-शर्ट? माझी बँड टासका जाईल. सो येस बहुतेक आमचं ना सगळं कन्फ्युज्ड आहे यार. हां जर आमचा प्लॅन झाला ह्याने राईस मारलाय काय नाही चुकून तो राईस थोडा हे झाला. ठीक आहे. हां तर काय बोलत होती यार मी. हां आम्ही ना फेस मास्क बनवायचा ट्राय करतोय बट बघू आता जर झालं तर ते दाखवते तुम्हाला. Day 2. सो हाय गुड मॉर्निंग. तर आम्ही काल असंच गप्पा मारत लग्न असं झालं तसं झालं छान झालं वगैरे असं सगळं मेमरीज सगळ्या आठवून वगैरे. आणि आमचा नेक्स्ट प्लॅन आहे पोपटीचा. जसं मी तुम्हाला लास्ट नाही तो ब्लॉग मी नाही टाकणार आहे. तो म्हणजे ना तो डाउनलोडच होत नाही आहे त्यामुळे. सो आणि आम्ही म्हणजे अनिकेतने मगाशी फेस मास्क लावलेला. अनिकेत खरं बोल म्हणून अनिकेत असा दिसतोय. आणि अनिकेत भाऊ लोक चालले तर इथे कबड्डी बघायला. आमचे गाववाले आलेत गावावरून. आणि आज आमच्याकडे चिकन मटन वडे असा बेत आहे. मला दाखवते की थांबा. इथे मटनच आहे ना गं. मटन आमचा मम्मीचा आवडता. इथे वडे रस्सा वडे चिकन. सो येस बायकर ब्लॉग एंड करायचा आहे. सो येस कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा. आणि आता आमचा पोपटीचा एक ब्लॉग येणार आहे. हां फुल मजा. आम्ही ना 3 दिवस 2 रात्र असे होत गावी. जब मजा येणार आहे. सगळी गँग आहे आमची फुल. आणपट पडेल हे दिवस नाटकं मी येणार नाही. तो उलट त्याच्यासाठी उलट आम्ही चाललो आहे असा विषय आहे खरं तर. ह्याच्यासाठी आम्ही चाललो. काकी बघणार आहे ब्लॉग. सो येस दॅट्स फॉर द डे. स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट ब्लॉग अँड स्टे हॅपी स्टे हेल्दी. बस बाय.